हिंगोली जिल्ह्यात आज 1 मे रोजी सल्ले बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपल्या भावना मांडत प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे. तुम्हाला ड्रीम प्रोजेक्ट करायचा असेल तर जरूर करा, पण शेतकऱ्यांच्या जमिनीचा बळी देऊ नका, अशी ठाम भूमिका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. हजारो पिढ्यांचा घाम आणि रक्त या जमिनीत मिसळले आहे, त्यामुळे ती जमीन हिरावून घेऊ नये अशी विनंतीही करण्यात आली आहे. शेतकऱ्याने पुढे सांगितले की सुपीक जमिनीचा केवळ 4 इंचाचा थर तयार व्हायला सुमारे 800 वर्ष लागतात. अशा जमिनीवर 25 फूट उंचीचा महामार्ग उभारल्यास पर्यावरणीय आणि सामाजिक संकट निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. निसर्ग आधीच बिघडलेला आहे, त्याच्याशी खेळ करू नका, असे सांगत पर्यावरणाच्या रक्षणाचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच विकासाच्या नावाखाली जंगल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी एक वेगळी मागणीही मांडली. आमचा शेतकरी अजून विमानात बसलेला नाही, पण वाळू मुरुम व्यवसाय करणारे मात्र विमानाने फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रकल्प राबवता आम्ही पूर्ण साथ देऊ, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच्या गोष्टीमुळे पर्यावरण बदलते त्याचा खूप त्रास होतो आहे. आसना नदीवर मी समन्वयक म्हणून काम करीत असताना आम्ही कुरुंद्याला पण लोकसहभागामधून 1,50,000 गाव पडला. मी गट शिक्षणाधिकारी असताना हजारो क्विंटल आम्ही प्लॅस्टिक गोळा केलं विद्यार्थ्यांच्या मदतीने. आणि ही नदी, ह्या सगळ्या नद्या जर जागवायच्या असतील ना, हे जर 25 फुटावरचा रोड आहे ना, हे एखाद्या उद्योगपतीचं ड्रीम प्रोजेक्ट असू शकते. पण तुम्हाला काय ड्रीम प्रोजेक्ट करायचे त्याची लाट तुम्ही पूर्ण करा, पण आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीला हात लावू नका. हजारो पिढ्यांचा घाम आणि रक्त आम्ही त्या जमिनीत आटवलेला आहे सर. आणि आम्ही कुणाला मिळाले नाही. शिवशाहू आपले आंबेडकर हे आमच्या काळजात आहे. बुद्ध महावीर ही आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून हे 4 इंच वरचा थर आहे ना सर, सुपीक जो असतो जमिनीचा, तो तयार व्हायला 800 वर्ष लागतात. 800 वर्ष. आणि तो जर हे सगळी जलसंरचना बिघडली नाही, हे 25 फुटाचं जर तुम्ही केले नाही, तर एवढे मोठे संकट येतील सर. आज कुठे डोंगर शिल्लक नाही. आज आमच्या शिरडच्या भवानीच्या माळाला खाडूनच आग लावली. उद्या ती शिरड गायब होऊन जाईल. कुठे रोड रोड रोड, जल नाही, जमीन नाही, जंगल नाही, हे सगळे शहर उद्ध्वस्त होतील सर. निसर्ग बिघडलाय, निसर्ग कोपलाय. प्लीज हात जोडून विनंती आहे सर, आम्ही हे सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने हात जोडून आमची तुम्हाला विनंती आहे. तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही आमचे पालकमंत्री आहात. हे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या या सगळ्या संवेदनशील भावना, ज्या मातीत लपलेले चैतन्य मोहविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न ड्रीम प्रोजेक्ट घ्या ना सर. 75 वर्ष झाली या देशाच्या लोकशाहीला. एक दाना काळ्या जमिनीत टाकून 1000 दाण्याचं कणीस पिकवणारा, उन्हाळा पाण्यात मध्ये राबणारा, खाडून मोडलेला काटा ओढून येतो. गवत कापताना आमच्या बाईच्या हातामध्ये परवड येतो. सगळ्या मायाच्या, आत्याच्या, मावशाच्या टाचा उडल्या. हा ड्रीम प्रोजेक्ट घ्यायचा. याच्यामध्ये 1% लोक पण विमानात बसले नाही. चंदनाची तस्करी करणारे विमानात बसले. वाळू टिपलं चालवता तुम्ही लोक. 100 वाळू टिपलं चालवणारे विमानात बसतात. सर हात जोडून विनंती, आमचा शेतकरी विमानात बसला पाहिजे, याच्यासाठीचा ड्रीम प्रोजेक्ट राबवा. आम्ही सगळे तुमच्या सोबत सर एकच आहे, हे रस्ता झाल्यानंतर हाय त्या व्यवस्थेत. शेतकऱ्यांच्या या भावनिक आणि ठाम भूमिकेमुळे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि हिंगोली जिल्ह्यातील दररोज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बातमीविषयी आपले मत मांडण्यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.